हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आज जो ऍक्च्युअली पार्ट पाहतोय लास्ट लेक्चर पासून जे पार्ट्स आहेत तुमचे सिलेबस मधून रिमूव्ह झालेले आहेत, परंतु माहितीसाठी तुम्हाला हे सर्व शिकवतोय. ठीक आहे, आणि याची प्रॅक्टिस सुद्धा करा, कारण पुढे भविष्यामध्ये हायर एज्युकेशन म्हणजे आफ्टर 12th तुम्ही ज्यावेळेस शिकायला जाल त्यावेळेस याची गरज पडणार आहे आणि त्यावेळेस तुम्हाला यायला पाहिजे. आणि म्हणून आपण हा रिमूव्ह झालेला पार्ट सुद्धा कव्हर करतोय, कारण आपला जो सिलेबस आहे तो हार्डली फर्स्ट पेपर जो आहे तो ऑक्टोबर महिन्यात कंप्लीट होऊन जाईल आणि सेकंड पेपर जो आहे तो नोव्हेंबरच्या एंडिंग पर्यंत कंप्लीट होऊन जाईल. ओके, आणि प्रत्येक व्हिडिओ जर तुम्ही पाहिला, जर तुम्ही पाहत नसाल व्हिडिओ समजा, तरी पण काय कराल की आधी जर काही पाहिलेले नसेल तर ते व्हिडिओज पाहत चला, रजिस्टर घ्या आणि मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करत राहा. थोडंसं एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झालं की पॉज करा आणि मग परत त्याच्यावरती डिपेंड असणारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आलं लक्षात? याच नुसार तुमची प्रॅक्टिस होईल, कारण ऑफलाईन क्लासचे ओपन होणं हे एवढं सोपी नाही आहे, फार अडचणी आहेत. ओके, तर लक्षात घ्या यामध्ये काय झालेलं आहे. इन्व्हर्स मध्ये जे डोमेन असतात ते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहे, साधे जे आहे म्हणजे इन्व्हर्स नसणारे, त्यांच्यामध्ये ते रेंज असतात. आता यामध्ये उलट असते. इन्व्हर्स मध्ये तुम्हाला डोमेन काय दिसतो आहे, तर साइनची सर्वात लहान व्हॅल्यू ही -1 असते आणि सर्वात मोठी व्हॅल्यू +1 असते, म्हणून क्लोज इंटरवल -1,1 घेतलेला आहे. पण -1 कशावरती भेटतो, तर -π/2, π/2 वरती भेटतोय. कॉस इन्व्हर्स -1 to 1 असतो आणि त्याचा जो इंटरवल म्हणजे त्याची जी रेंज आहे, रेंज किंवा त्यालाच आपण म्हणतोय प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच, त्याला काय म्हणतो आहे, प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच जी आहे ती असते क्लोज इंटरवल 0,π. त्यानंतर टॅन इन्व्हर्स ची एनी रिअल नंबर असते, कुठलाही रिअल नंबर येऊ शकतो टॅन इन्व्हर्स मध्ये, आणि त्याचा जो रेंज आहे, प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच आहे, दॅट इज द ओपन इंटरवल -π/2, π/2. त्यानंतर कॉट इन्व्हर्स आहे, ओपन इंटरवल 0,π. त्यानंतर y = सेक इन्व्हर्स. रिअल नंबर मधून तुम्ही पहा, ज्यावेळेस सेक इन्व्हर्सचा ग्राफ काढता, आपण ऑलरेडी सेकचे ग्राफ वगैरे जे आहे हे सर्व 11th स्टँडर्ड मध्ये घेतलेले आहे आणि तो पार्ट रिमूव्ह झाला, त्याच्यामुळे डबल आपण तो ग्राफ कव्हर करत नाहीये, काही गरज नाहीये त्याची. फक्त समजून घ्या की सेकची जी व्हॅल्यू आहे ती -1 to 1 या दरम्यान नसते, या दरम्यान बिलकुलच नसते. तुम्हाला सेकंड पेपर इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग मध्ये शिकवलेला आहे, बरोबर. इन्क्रीजिंग टाइपचा असतो सेक इन्व्हर्स, सेकचा ग्राफ, आणि कोसेकचा ग्राफ हा डिक्रीजिंग टाइप असतो. मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काय, पॉझिटिव्ह घ्यायचा की निगेटिव्ह घ्यायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, तर मग सेक इन्व्हर्स जो आहे, तर हा जो सेक इन्व्हर्सची व्हॅल्यू म्हणजे सेकची व्हॅल्यू ही -1 to 1 याच्या दरम्यान कुठेही भेटत नाही, म्हणून आपण या रिअल नंबर मधून तो जो इंटरवल आहे तो मायनस केलेला आहे, ओपन इंटरवल, दॅट इज -1,1. मग याच्या सेकची व्हॅल्यू कशावरती इन्फिनिटी भेटते, तर π/2 वरती, आणि म्हणून या सेक कोणाशी रिलेटेड आहे, कॉस सी, आणि म्हणून या क्लोज इंटरवल मधून आपण π/2 मायनस केलेला आहे. y = कोसेक इन्व्हर्स x, रिअल नंबर -1 to 1 -π/2, π/2, आणि मायनस काय केलेला आहे, 0, कारण कोसेकची 0 वरती असणारी व्हॅल्यू ही नॉट डिफाईन असते आणि म्हणून हा कोसेक कोणासोबत रिलेटेड आहे, साइन सोबत, आणि म्हणून हा इंटरवल आपण घेतलेला आहे. ओके, इकडे क्लोज असतात, इकडे ओपन असतो, आणि इथे मायनस काय केलेला आहे, 0. तर हा जो टेबल आहे हा तुमचा पाठ असायला पाहिजे ज्यावेळेस तुम्हाला प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच काढायचे असतात त्यावेळेस. त्यानंतर रोटेशन जे आहे ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आता यामध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर फक्त फर्स्ट आणि सेकंड एवढाच फक्त इंटरवल, एवढेच क्वाड्रंट आलेले आहे. कोणते कोणते क्वाड्रंट आलेले आहे पहा, इथे π/2 आहे, तर इथे -π/2 असतो, 0 आणि π, म्हणजे इथून एवढा, दॅट इज फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट,
आणि हे दोन क्वाड्रंट आलेले आहे. बस एवढ्यामध्ये असणारे अँगल्स आपल्याला पाहिजे असतात. एवढ्यामध्ये असणारे अँगल्स आपल्याला पाहिजे असतात. ठीक आहे. तर आता लक्षात द्या, पहिलं दिलेलं आहे ऑलरेडी हे जे प्रॉब्लेम्स आहे हे 3 प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे आणि हे अनसॉल्व्ड आहे. तर यामध्ये आपण प्रॉब्लेम्स कव्हर करू. फर्स्ट, साइन इनव्हर्स ऑफ 1/2. ऍक्च्युअली पुस्तकानुसार आपण मेथड घेतोय, दुसरी मेथड सुद्धा आपण कन्सिडर करू शकतो. अल्फा घेऊ मग साइन इनव्हर्स ला तिकडे ट्रान्सफर करा वगैरे, ही सुद्धा मेथड आहे, परंतु आपण पुस्तकानुसार घेतोय. वी हॅव साइन कशावरती 1/2 भेटतो. तर तुम्हाला माहित आहे साइन ऑफ 60 ची साइन ऑफ 30 ची व्हॅल्यू ही 1/2 असते आणि 30 कुठे असेल तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, म्हणजेच त्या इंटरवलशी रिलेटेड आहे. आणि म्हणून मी इथे काय करतो आहे तर साइन ऑफ π/3 ची व्हॅल्यू π/6 ची व्हॅल्यू, कारण 30 डिग्री, साइन ऑफ 30 डिग्री ची व्हॅल्यू किती असते 1/2. बरोबर आहे. आणि हा जो 1/2 आहे हा या मध्ये येतो काय, यस क्लोज इंटरवल आहे, -1 to 1 आहे. मग याच्या दरम्यान 1/2 येतो, म्हणजे याचा अर्थ काय झालेला आहे, वी हॅव साइन ऑफ π/6 ची व्हॅल्यू 1/2 असते आणि 1/2 बिलॉंग्स टू द क्लोज इंटरवल -1, 1/2 हा यांच्या दरम्यानी आलेला आहे. आणि हा जो π/6 आहे हा π/6 त्याच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच सोबत रिलेटेड आहे काय, यस π/6 लाइज इन द फर्स्ट क्वाड्रंट आणि म्हणून बिलॉंग्स टू काय झालेला आहे तर 0, π झालेला -π/2, π/2 झालेला आहे, -π/2, π/2 झालेला आहे. क्लियर. तर या पद्धतीने तुम्हाला हे करायचंय. मग आता साइन ऑफ π/6 ची व्हॅल्यू जर 1/2 आहे तर साइन इनव्हर्स 1/2 ची व्हॅल्यू किती असायला पाहिजे, π/6 असायला पाहिजे, कारण 1/2 या डोमेन सोबत आहे आणि त्यासोबत या रेंज म्हणजे प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच सोबत सुद्धा रिलेटेड आहे. आणि म्हणून साइन इनव्हर्स ऑफ 1/2 इज इक्वल्स टू π/6 आणि म्हणून आपण इथे म्हणतोय हेन्स द प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ value of sin inverse of 1/2 is किती असेल तर π/6. आणि एवढं सिंपल प्रॉब्लेम इथे असते. 1 मार्कासाठी किंवा 2 मार्कासाठी बोर्डाच्या परीक्षेत असतो, परंतु तुम्हाला ह्या ज्या प्रॉपर्टीज आहे ह्या प्रॉपर्टीचे प्रूफ आणि प्रॉपर्टीज सिलेबसला नाही, तरीही आपण या चॅप्टर मधला एकूण एक पार्ट कव्हर करतो आहे. ओके. कारण सेकंड, कोसेक इनव्हर्स ऑफ 2. कोसेक ची कोणत्या अँगल वरती व्हॅल्यू 2 भेटत असते ते पहा. तर तुम्हाला माहित आहे साइन ऑफ 60 म्हणजे 1/2 असतो, सो कोसेक ची व्हॅल्यू π/6 वरती म्हणजे 30 वरती 2 असते. कोणाची व्हॅल्यू, कोसेक ची. तर आता पहा यामध्ये आपल्याला काय म्हणता येईल, वी हॅव कोसेक ऑफ π/6 ची व्हॅल्यू किती असेल 2. कोसेक ऑफ π/6 ची व्हॅल्यू 2 आहे, तर कोसेक ची जो प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच आहे आणि त्यासोबत त्याचा जो डोमेन आहे, ऍक्च्युअली मी जर इथे कोसेक घेतो आहे तर यामध्ये हे उलट होते आहे, रेंज आणि डोमेन. जो डोमेन आहे तो रेंज असतो आणि जो रेंज असतो तो डोमेन आहे. आलं लक्षात. तर इनव्हर्स मध्ये मात्र काय झालंय, डोमेन कोणते आहे तर हे सर्व डोमेन आहे आणि मग कोसेक मध्ये कोणते डोमेन झाले असते तर हे सर्व डोमेन झाले असते. आलं लक्षात. तर आता यामध्ये काय झालंय, कोसेक ऑफ π/6 इज इक्वल्स टू 2. मग 2 बिलॉंग्स टू द क्लोज और ओपन इंटरवल ते पहा. तर कोसेक इनव्हर्स, आता पहा इथे कोसेक आहे, रियल नंबर -1, आता -1 to 1 या दरम्यान 2 येत नाही, म्हणजे याचा अर्थ हा कोणाशी रिलेटेड आहे तर रियल नंबरशी आणि हा -1 to 1. बरोबर. ऑल्सो परत यामध्ये काय झालेला आहे तर हा जो π/6 आहे
हा π/6 या इंटरवल मध्ये येतो किंवा नाही. पहा -π/2 टू π/2 म्हणजे कोणता क्वाड्रंट झालेला आहे, तर हा झालेला आहे π/2 टू π/2 -π/2 फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट, आणि हा 0 अँगल झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ या दोन क्वाड्रंट मध्ये हा अँगल येतो. π/6 म्हणजे हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आलेला आहे, आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जर आलेला आहे तर याचा अर्थ इट बिलॉंग्स टू द क्लोज इंटरवल -π/2, π/2 and -0 हा 0 नाही. किंवा याला आपण वेगळ्या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. π/6 belongs to the -π/2, π/2 and π/6 is not equals to 0. π/6 is not equals to 0 असं लिहिलं तरी चालेल. ओके, आता एवढं झाल्यानंतर hence therefore cosec inverse of 2 is equals to π/6, आणि म्हणून हा cosec जर इकडे ट्रान्सफर केला तर cosec inverse of 2 is equals to π/6, and hence principal value of cosec inverse 2 is π/6. cosec inverse 2 ची प्रिन्सिपल व्हॅल्यू काय झालेली आहे, π/6 झालेली आहे, and this much is the answer. ओके, त्यानंतर पहा tan inverse of -1. आता यामध्ये tan inverse of -1 दिलेला आहे. तुम्हाला माहित आहे tan inverse of -θ is tan inverse of θ असतो, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय की tan of -θ is equals to tan θ हा फॉर्म्युला आहे, बरोबर. म्हणजेच आता tan कोणत्या अँगल वरती 1 भेटतो, आपल्याला tan ची जी रेंज आहे ती पाहायची आहे. -π/2, π/2 म्हणजे कोणता क्वाड्रंट आलेला आहे, तर π/2, आणि हा -π/2 म्हणजे फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट आलेला आहे. फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट आलेला आहे, बरोबर. तर आता इथे आपल्याला म्हणता येईल वी हॅव tan on which angle the value is -1. तर tan of -π/4 is equals to -1. tan of -π/4 ची व्हॅल्यू -1 येते. मग आता यामध्ये हा -1 बिलॉंग्स टू द कोण आहे, -1 बिलॉंग्स टू द रियल नंबर, and again this -π/4 कुठे येणार, तर या क्वाड्रंट मध्ये येणार, फोर्थ क्वाड्रंट मध्ये. -π/4 belongs to the open interval -π/2, π/2 -π/2, बरोबर आहे. म्हणजेच असं जर असेल तर आता काय होणार, tan of -π/4 is equals to -1. -1 belongs to the real number and -π/4 belongs to the open interval -π/2, π/2. ठीक, आणि म्हणून इथे काय होणार, tan inverse of -1 is equals to -π/4, आणि हा -π/4 या प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच मध्ये आलेला आहे, आणि म्हणून म्हणतो आहे hence the principal value of tan inverse of -1 is -π/4. एवढं सिंपल आहे. लक्षात घ्या, tan कोणत्या अँगल वरती -1 भेटतो, तर tan -π/4 वरती -1 भेटतो, आणि मग त्यानुसार आपण त्याला सिम्प्लिफाय करत गेलेलो आहे. त्यानंतर पहा tan inverse of -√3. tan inverse of -√3 लक्षात घ्या, tan कोणत्या अँगल वरती √3 भेटतो, तर tan of 60 वरती. tan of 60 ची व्हॅल्यू काय असतं, √3. 60 मीन्स फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, परंतु -60 जर घेतला तर हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये येणार, आणि जी त्याची रेंज आहे. म्हणजेच इथे आपल्याला म्हणता येईल वी हॅव tan of -π/3 is equals to -√3. then this -√3 belongs to the -√3 हा कोणाशी रिलेटेड आहे, तर रियल नंबरशी, and this
minus pi by 3 belongs to the open interval minus pi by 2 comma pi by 2. बरोबर. And hence tan inverse of minus root 3 is equals to minus pi by 3. काय येणार minus pi by 3. बरोबर. tan inverse of minus root 3 ची व्हॅल्यू झालेली आहे minus pi by 3 and hence principal value of tan inverse minus root 3 is minus pi by 3 and this is the answer. हे झालेलं आहे आन्सर. अगदी सिंपल आहे. त्यानंतर sin inverse of 1 by root 2 अगदी सिंपल आहे. काय असणार we have sin कशाची व्हॅल्यू 1 by root 2 भेटते तर sin of pi by 4 ची व्हॅल्यू 1 by root 2 भेटतो. बरोबर आहे. हा 1 by root 2 कोणाशी रिलेटेड आहे तर yes 1 by root 2 belongs to the close interval -1, 1 कारण 1 by root 2 ही व्हॅल्यू यांच्या दरम्यानच येणार आहे. त्यानंतर also परत pi by 4 belongs to the close interval minus pi by 2 comma pi by 2 कारण हा pi by 4 फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आलेला आहे. And therefore sin inverse of 1 by root 2 is equals to pi by 4. sin inverse of 1 by root 2 ची व्हॅल्यू pi by 4 मिळालेली आहे and hence principal value of sin inverse 1 by root 2 is 1 by root 2 is pi by 4 and this much is the answer. Okay. Cos inverse of minus 1 by 2. Cos inverse of minus 1 by 2. आता लक्षात द्या. cos कोणत्या अँगल वरती 1 by 2 भेटतो तर pi by 6 म्हणजे 30 वरती pi by 3 म्हणजे 60 वरती. cos of 60 ची व्हॅल्यू किती भेटते 1 by 2 भेटते. आणि cos of minus theta लक्षात घ्या. आता यामध्ये cos of minus theta जर असेल cos of minus theta is only cos theta येतो. cos of minus theta is only cos theta त्याच्यामुळे निगेटिव्ह व्हॅल्यू आपल्याला भेटत नाही. मग cos ची निगेटिव्ह व्हॅल्यू कुठे असेल तर cos ची निगेटिव्ह व्हॅल्यू सेकंड क्वाड्रंट मध्ये असते. आणि तुम्हाला माहित आहे 0 to pi फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये cos च्या व्हॅल्यू आपल्याला चालतात. म्हणून हा जो अँगल आहे हा अँगल कसा सापडेल तर लक्षात घ्या. cos कशावरती 1 by 2 तर cos of 60 म्हणजे pi by 3 वरती 1 by 2 बरोबर आहे. आणि इथे जो म्हटलेला अँगल आहे तो म्हणजे pi minus theta. सो pi minus pi by 3 म्हणजेच काय झालं 2 pi by 3. हा 2 pi by 3 कुठे आला इथे आणि 2 pi by 3 वरती याची व्हॅल्यू काय येणार आहे निगेटिव्ह येणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण सेकंड क्वाड्रंट मध्ये cos ची व्हॅल्यू निगेटिव्ह असते आणि म्हणून cos of 2 pi by 3 ची व्हॅल्यू ही -1 by 2 आपल्याला भेटते आहे. कोणाची cos of 2 pi by 3 ची. पाहू आपण आता कसं होईल. cos of pi minus pi by 3 cos of pi minus theta cos of pi minus theta म्हणजे minus cos theta म्हणजे minus cos of pi by 3 so minus pi by minus 1 by 2 and this is the answer. बरोबर आहे. तर इथे आपल्याला म्हणता येईल we have cos of 2 pi by 3 is equals to 1 by 2 minus 1 by 2 where minus 1 by 2 belongs to the close interval -1, 1 and this 2 pi by 3 belongs to the close interval 0, pi. Close interval 0, pi. बरोबर आहे. आणि म्हणून इथे आपण काय म्हणतोय cos inverse of -1 by 2 cos inverse of -1 by 2 is equals to 2 pi by 3. cos inverse of minus pi by 2 ची व्हॅल्यू काय झाली 2 pi by 3 and hence principal value of cos inverse -1 by 2 is 2 pi by 3 and this much is the answer. Okay. आलं लक्षात. तर या पद्धतीने हे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. तर हे जे प्रॉब्लेम्स आहे तुम्हाला परत हा cot इन्व्हर्सचा घेऊ आपण.
कॉट इनव्हर्स ऑफ -1/√3. कॉट कशावरती 1/√3 भेटतो तर कॉस ऑफ 30 वरती, सॉरी कॉस ऑफ 60 वरती 1/√3 भेटतो. परंतु आता यामध्ये कॉट हा इथे निगेटिव्ह भेटत नाही. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह भेटत नाही, कारण कॉट इनव्हर्सची फॉर्म्युला काय आहे? कॉट ऑफ लक्षात घ्या, कॉट इनव्हर्स ऑफ -x, इथे तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिलेला आहे. कॉट इनव्हर्स ऑफ -x इज इक्वल्स टू पाय मायनस कॉट इनव्हर्स ऑफ x असतो. पाय मायनस काय असतो? कॉट इनव्हर्स ऑफ x. परंतु आपण सोप्या मेथडनी पाहतोय. तुम्हाला माहित आहे इथे याचा जो आहे कॉटचा जो रेंज दिसतो आहे तो म्हणजे 0, पाय. तर 0 आणि पाय म्हणजे हे झालेले आहे फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट. आणि म्हणून इथे काय होईल? सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉट हा निगेटिव्ह असतो. सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉट हा निगेटिव्ह असतो. आणि कॉट कोणत्या अँगल वरती 1/√3 भेटतो? तर कॉट ऑफ 60. कॉट ऑफ 60 ची व्हॅल्यू काय भेटते? 1/√3. कॉट ऑफ 60 ची व्हॅल्यू जी आहे ती 1/√3 भेटते. बरोबर आहे? येस ऑर नो? येस. कॉस ऑफ 60 ची व्हॅल्यू जर 1/√3 आहे तर हा जो अँगल आहे हा पाय मायनस थीटा झाला. म्हणजे पाय मायनस काय झालेला आहे? पाय/3. अँड सो 2π/3 झालेला आहे. सो cot of 2π/3 is equals to -1/√3. -1/√3 belongs to the real number, and this 2π/3 belongs to the open interval 0, pi. बरोबर? And therefore cot inverse of -1/√3 is equals to 2π/3, and hence the principal value of cot inverse of -1/√3 is 2π/3, and this is the answer. हे झालेलं आहे आपलं आन्सर. ओके, लक्षात घ्या. बाकीचे प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व्ह दिलेले आहेत ते करायचे. आणि हे जे फॉर्म्युलेज आहे हे सर्व लिहून काढा एका पेजवरती आणि रोज वाचत चला. ऑलरेडी डेरिव्हेटिव्ह मध्ये हे फॉर्म्युलेज आलेले आहे. त्याच्यानंतर हे सुद्धा फॉर्म्युलेज आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये घेतलेले आहे. हे सुद्धा वापरलेले आहे. हे सुद्धा वापरलेले आहे. आणि हे फॉर्म्युले सुद्धा वापरलेले आहे. ऑलरेडी हे सर्व फॉर्म्युले तुमचे डेरिव्हेटिव्ह मध्ये आलेले आहेत. ठीक.